पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा वाढलेला आहे। अशामध्येच युद्धाची शक्यता व्यक्त केली जाते। केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना उद्या मॉकड्रिल करण्याचं सांगितलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूयात। केंद्र सरकारने मॉकड्रिलची घोषणा केलेली आहे। उद्या म्हणजे 7 मे रोजी पूर्ण देशभरात मॉकड्रिल होणार आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे एकंदरीत जो हल्ला झाल्यानंतर भारतीयांकडून संताप व्यक्त होतोय आणि यामुळे भारत आणि पाकमध्ये तणाव वाढलेला आहे अशी शक्यता वर्तवली जाते। केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना 7 मे रोजी म्हणजे उद्या बुधवारी मॉकड्रिल करण्यास सांगितलं आहे। या मॉकड्रिलचा उद्देश असा असेल की जर युद्ध किंवा अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्या देशातील नागरिकांना कशा प्रकारे वाचवता येईल यासाठी हे मॉकड्रिल असेल आणि लोकांना यातून जागरूक करण्यात येणार आहे। या संदर्भात महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉकड्रिल म्हणजेच होणार आहे। मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, घाटाव, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशोट, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। आणि तसं पाहिलं असं तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। उद्या 7 मे रोजी म्हणजे उद्या बुधवारी यावेळी मॉकड्रिल होईल। त्यामुळे योगेश रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।